नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा। अमेरिकेतील सॅन होजे आणि पुणे शहर यांच्यात शाश्वत विकासासाठी सामंजस्य करार झाला। या दोन शहरांमध्ये पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक, कचरा आणि ऊर्जा याबाबतच्या तंत्रज्ञानाची आदानप्रदान करण्यात येणार आहे। अमेरिकेतील सॅन होजे या शहराच्या दौऱ्यावर महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, सभागृह नेते सुभाष जगताप, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयचे गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे गेले होते। त्यावेळी शाश्वत विकास या विषयावर सॅन होजे आणि पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। यावेळी पुणे शहराचा पर्यावरण अहवाल सॅन होजेच्या महापौरांना देण्यात आला। या दोन शहरांमध्ये पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक, कचरा आणि ऊर्जा याबाबतच्या तंत्रज्ञानाची आदानप्रदान करण्यात येणार आहे। त्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं, तर त्या संदर्भात तिथल्या मैथिली अय्यर म्हणून त्यांनी तिथलं सगळं नियोजन केलं होतं। त्या पद्धतीने आमची इथली पूर्वी महानगरपालिकेची टीम, सगळ्या पक्षाचे नेते वगैरे त्या ठिकाणी गेले आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एन्व्हायरमेंटचा होता, पर्यावरणाचा। तर त्या अनुषंगाने त्यांनी त्या नॅशनल लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी प्रेझेंटेशन वगैरे ते दाखवलं आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण आणि जास्तीत जास्त आपण एकमेकाशी विचारांची देवाणघेवाण जेवढे काही प्रश्न सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून त्यांची चर्चा झाली। पर्यावरणाच्या संदर्भात त्यांनी जे सांगितलं की टेम्परेचर जे आहे तर ते कमी कसं करायचं, तर त्या पूर्वी ज्या पद्धतीने कौलारू घरं असायची तर त्या पद्धतीचे त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली कौलारू घरं आणि प्रत्येक ठिकाणी असं व्हाईट पेंट दिलेला त्या ठिकाणी आम्हाला दिसला की जेणेकरून 4 डिग्री टेम्परेचर आपण तिथं कमी करू शकतो। अशा दृष्टिकोनातून त्यांनी जे जे काही तिथं केलेलं आहे ते आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं। अमेरिकेला गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली की तिथल्या लोकांना निवृत्ती हा विषय नाही त्यांचा। 75 वर्षाचा माणूस देखील त्या ठिकाणी आम्हाला काम करताना दिसला आणि पोल्युशनच्या संदर्भामध्ये असेल, वाहतुकीच्या संदर्भामध्ये असेल, नागरिकांनी स्वतःला शिस्त लावून त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे ही शिस्त देखील आपल्या लोकांनी जर पाळली जीवनामध्ये पाहिजे तेवढं परिवर्तन या ठिकाणी देखील होऊ शकतं आणि अनेक ठिकाणी अशी आहेत की ज्या ठिकाणी बघण्यासारखं आहे, त्यांनी जे जपणूक केलेली आहे त्या लोकांनी त्या ठिकाणी। त्याचप्रमाणे 1931 मध्ये एक 102 मधली इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे। 4000 लोकांनी साधारण 14 महिन्यामध्ये ती इमारत पूर्ण केलेली आहे। म्हणजे 1931 मध्ये झालेली इमारत आज आपण कुठं आहोत, की ती बिल्डिंग बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार होतो की खरंच आपण किती मागे आनंद झाला। भारतामध्ये शिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ही मंडळी रिसर्च करतात आणि त्या देशाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतात। आपण आपल्या देशातील या शास्त्रज्ञांचा उपयोग आपण खऱ्या अर्थाने करून घेतला पाहिजे। आपल्या देशासाठी त्यांचा उपयोग जर केला तर भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये देखील चांगले परिवर्तन, चांगले विकासाची कामं ही निश्चितपणे होऊ शकतील, कारण की त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशासाठी होणं हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणून भारत सरकारची जबाबदारी की अशा शास्त्रज्ञांना शोधून आपल्या देशाकरता त्यांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे। तो जो एमओयू त्या ठिकाणी सॅन होजे या ठिकाणी झालेला आहे, पर्यावरणाच्या संदर्भात त्या ठिकाणी असणारी पर्यावरणाची व्यवस्थापन त्या ठिकाणी जे केलेलं आहे ते देखील शिकण्यासारखं आहे। त्या लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतलेली आहे की आपला कचरा दर आठवड्यातून त्या ठिकाणी कचरा उचलला जातो, ओला कचरा बाजूला केला जातो, सुका कचरा बाजूला केला जातो। ते आपण देखील करू शकतो, फक्त आपल्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे। नुसतं महानगरपालिकेने करून कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये बदल होणार नाही। नागरिकांमध्ये जोपर्यंत ही शिस्त निर्माण होणार तर त्या ठिकाणी वाहतुकीची समस्या जर आपण पाहिली तर कुठलेही माणूस पादचारी जात असताना वाहन हे थांबलं जातं त्या ठिकाणी, म्हणजे पहिल्यांदा पादचाऱ्याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं। म्हणून आपण देखील हा विचार करायला पाहिजे, आपल्याकडं पादचाऱ्याला प्राधान्यच नाही ना, आपली गाडी पहिली कशी पुढे जाईल हा विचार प्रत्येक माणूस या ठिकाणी करत असतो। म्हणून शिस्त ही आपण स्वयंस्फूर्तीने बाळगली पाहिजे। पोलीस देखील रोडवरती कुठेही दिसत नाही त्या ठिकाणी, अनेक ठिकाणी कॅमेरेज वगैरे लावलेले आहेत। दंडाची त्यांची प्रक्रिया जी आहे ती महत्त्वाची आहे। म्हणून या गोष्टी म्हणजे अमेरिकेने केलं म्हणून आपण करायचा असा पण विषय नाही, परंतु आपल्यामध्ये परिवर्तन करून आपला देश कसा सुंदर होईल, आपलं पुणे शहर कसं सुंदर होईल, तिथील व्यवस्थापन कसं चांगल्या पद्धतीने होईल, नागरिकांचा त्याला कसा लाभ होईल, या सगळ्या गोष्टीचा विचार या निमित्तानं आपण करायला पाहिजे। पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीलाही पुरेसे पाणी उपलब्ध झाले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं।
कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनाला दिमाखात प्रारंभ झाला. जैन इरिगेशन सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अशोक जैन, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार, अग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते व्यासपीठावर उपस्थित होते. पवार म्हणाले, यंदा विदर्भ वगळता इतर कोठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. उजनी आणि जायकवाडी धरणे कोरडी आहेत. त्यामुळे डिसेंबर-जानेवारी नंतर सोलापूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात गंभीर स्थिती निर्माण होईल. मराठवाड्यात पिण्यासाठी पाणी नाही, परंतु वरच्या धरणातून पाणी सोडताना विरोध होत आहे. यंदा पंढरपूर कार्तिकी एकादशीला आलेल्या लाखो वारकऱ्यांना पाणी देता आले नाही. हे दुर्भाग्य आहे. नाशिक जिल्ह्यात 2.25 लाख एकरात द्राक्षांच्या बागा असून शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेऊन 6,000 कोटींची गुंतवणूक केली असून 1.5 लाख मजूर आहेत. त्यांना पाणी न दिल्यास दैना होईल. त्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढील 3 महिने पाणी पुरेल असे नियोजन करावे. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत ऊस आणि केळी या पिकांसाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याच्या सूचनेचे पवार यांनी स्वागत केले. ते म्हणाले, भूगर्भातील पाणी पातळीतच वाढ झाली पाहिजे. नवीन पीक पद्धतीचा स्वीकार करावा लागेल. कृषी शास्त्रज्ञांनी कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जगाची बाजारपेठ काबीज करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून शेतीकडे बघितले पाहिजे. 6 वर्षापूर्वी देशात गहू आयात केल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागेल, परंतु यंदा शेतकऱ्यांच्या कष्टातून निर्यात केलेल्या शेतमालापासून 1.86 लाख कोटींचे परकीय चलन प्राप्त झाले. तथापि खाद्यतेल आणि डाळी आयात करण्यासाठी सुमारे 45,000 कोटी रुपये खर्च करावे लागतात. परदेशातून होणारी ही आयात कशी थांबविता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 5 महिलांना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मातोश्री स्वर्गवासी शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुरस्कार देण्यात आला. देशाची एकात्मता टिकवण्यासाठी आसामसारख्या राज्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री डॉक्टर मोहन धारिया यांनी व्यक्त केलं. पहिला भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट निर्माते जाहनू बरुआ यांना आसामचे माजी उपमुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांच्या हस्ते देण्यात आला. 51,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, हजारिका यांची टोपी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले, भारत देसरडा, जयश्री महंत, संजय नहार आदी उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री असताना आसामच्या दौऱ्यातील आठवणींना उजाळा देत धारिया म्हणाले, आसाम, मणिपूर या सप्त भगिनींना आपल्यासोबत ठेवण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजे. या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आग्रही असायला हवे. बरुआ हे चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक न्यायासाठी झटत आहेत. त्यांचे हे देश जोडण्याचे काम फार मोलाचे आहे. देण्यासाठी हे चित्रपट काढतात आणि त्यांचा आपण गौरव केलेला आहे. मला सगळ्या संस्थेला धन्यवाद द्यायचे. हे अत्यंत योग्य माणसाची निवड, ज्यांचं नाव भारतभर होतं असे हजारिका साहेब, त्यांच्या नावानं हा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद. फ्रेंड्स, I was associated with SM when I was Commerce Minister. I was not knowing anything about tea. So I decided, as a Commerce Minister, it was my subject. Tea board was with me. So I decided to go to SM, stay in some farmhouse in that tea plantations. And that time, I started realizing the problems of Assam. It was Mr. Sinha who was the Chief Minister then. He told me that tea is being grown in Assam. आसाममध्ये चहा होतो, आज कार्यक्रम होतोय. त्यामुळं या विचाराला चालना मिळेल आणि खरोखर भारत एकत्र ठेवायचा असेल, आसाम आपल्याबरोबर ठेवायचं असेल, ही सगळी नागालँड, मिझोराम, मणिपूर सगळ्या ठिकाणी निघत आहे. हेच हा सगळा प्रदेश आपल्याबरोबर ठेवायचा असेल
जम्मू काश्मीर आपलं ठेवायचं असेल तर तिथल्या लोकांचं जे म्हणणं आहे त्याला ऐकून घेऊया. हे त्यांना अधिक स्वायत्तता देणं हाच मार्ग आहे. आणि आज आमच्या मनामध्ये सगळा रूल हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा, म्हणजे मग आम्ही हे जनतेचं राज्य म्हणतो, हे जनतेचं आहे का? आपण रिपब्लिकन म्हणतो, हे रिपब्लिक आहे का? हे सेंट्रली कंट्रोल गव्हर्नमेंट आहे असं त्याचा अर्थ. मित्रांनो, या प्रसंगाच्या निमित्तानं आपण सर्वांनीच अशा लोकांना न्याय देण्यासाठी, ते आमचे बांधव आहेत, दे आर आवर ब्रदर्स अँड सिस्टर्स, दे आर आवर मदर्स असं मानून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि तशा त्याचा न्याय त्यांना मिळावा म्हणून त्यांनी आग्रह करू नये. तुमचे बरुआसाहेब आग्रह करणार, पण हा आग्रह आपण करायला पाहिजे. बरुआ म्हणाले, आसाम ही जरी माझी मातृभूमी असली तरी पुणे हे माझे दुसरे घर आहे. शिक्षणाच्या निमित्ताने 3 वर्ष पुण्यात वास्तव्य केलेला काळ आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. युथ बिरादरीत डॉक्टर धारी यांचे स्वराज्य विषयावरील भाषण ऐकले. तेव्हापासून मी स्वदेशी वस्तू वापरतो. हजारिका मला गुरुस्थानी होते. त्यांच्या नावाने दिलेला हा पुरस्कार मला सदैव प्रेरणादायी ठरेल. यावेळी त्यांनी आपले पुण्यातील व महाराष्ट्रातील अनुभव सांगून पुणेकरांची मने जिंकली. वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी नकारात्मक भूमिका बदलण्याची गरज आहे असे मत आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केलं. स्त्री आधार केंद्रातर्फे आयोजित वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन चर्चासत्रात आमदार डॉक्टर गोरे उपस्थित होत्या. कौटुंबिक न्यायालयातील सल्लागार संध्या चव्हाण, अजित कदम, कनेक्टिंग सेव्ह द लाईफ संस्थेच्या ज्योत्स्ना बहिरट यांनी मार्गदर्शन केले. केंद्राच्या विश्वस्त ज्योती कोटकर, सल्लागार धनंजय जोगळेकर, अजित कदम, ज्योत्स्ना बहिरट, शिल्पा लिहिणे यावेळी उपस्थित होत्या. आमदार डॉक्टर गोरे म्हणाल्या, वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी नकारात्मक भूमिका बदलण्याची गरज आहे. कुटुंब संस्थेतील प्रेम यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. व्यक्त होण्याची सवय ताण कमी करण्यास मदत करते. लहान मुलांना व्यक्तिकेंद्री बनवण्यापेक्षा त्यांच्यावर सामाजिक संस्कार करण्याबाबत पालकांचे समुपदेशन यासाठी संवाद आणि मैत्री भावना महत्त्वाची असते. अध्यात्माच्या सहाय्याने मनशांती व तणावमुक्ती होत असेल तर त्याचाही वापर केला जावा. देशात सर्वात जास्त आत्महत्या बंगळूर शहरात होत असून महाराष्ट्राचा यात 4था क्रमांक लागतो. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 70% लोक विवाहित असतात. एकटेपणाची जाणीव, प्रचंड ताण, अपयशाची भीती यामुळे आत्महत्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नसून नैराश्यग्रस्तांसाठी समुपदेशन करण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. पण त्या कामात एका अर्थाने इतके म्हणजे व्यस्त झालेलो आहोत आणि त्याचा दुसरा काय परिणाम होतोय, आम्ही काम करतोय पण ते काम पुरेसं नाहीये हे आपल्यालाही कळतंय आणि म्हणून ते काम कसं व्यापक बनवता येईल हा तसा प्रश्न आहे. तसंच समजा 100 कुटुंब जातील, आपण आपल्याशी ओळखीची किती कुटुंब असतील ते 100, तर त्या 100 कुटुंबांमध्ये आम्ही निदान अशा आत्महत्या होणार नाही, कौटुंबिक मारहाण होणार नाही अशा दृष्टीने कसा प्रयत्न, असा संकल्प आज करणं अपेक्षित आहे. आजची जी बैठक आहे ती भाषणं आहेत पण त्याची ती स्किल्स, त्याची कौशल्य, त्यासाठी आपण कसं एकमेकाशी संवाद साधू शकतो. 58व्या राष्ट्रीय शालेय शूटिंग स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने आघाडी मिळवली. 14 वर्षाखालील गटात 9 खेळाडूंनी, 17 वर्षाखालील गटात 3 खेळाडूंनी तर 19 वर्षाखालील गटात 3 खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उद्घाटनाचा दिवस गाजविला. क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन लंडन ऑलिम्पिक पदक विजेते गगन नारंग यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत झारखंड केंद्रीय विद्यालय संघटन, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, CBSE बोर्ड स्कूल, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, IPSC चंदीगड, मणिपूर, जम्मू काश्मीर व महाराष्ट्र अशा 18 राज्यांतील एकूण 528 खेळाडू सहभागी झाले आहेत. आई थिंक SGFI और महाराष्ट्र सरकार मिलकर स्कूल गेम्स शूटिंग में आयोजित कर रही है और आई थिंक शूटिंग स्पोर्ट्स के लिए बहुत ही अच्छा माहौल बनेगा, क्योंकि हम जब स्कूल में हुआ करते थे तो हमारे पास ऐसा कोई खेल नहीं हुआ करता था. तो मुझे काफ़ी अच्छा लग रहा है कि स्कूल गेम्स ऐसे आयोजित हो रहे हैं और महाराष्ट्र सरकार के साथ जो कि शूटिंग में सबसे आगे है और काफ़ी इंटरनेशनल और नेशनल शूटर्स महाराष्ट्र से आते
थे और मैंने भी अपनी ट्रेनिंग इसी रेंज में की थी, तो वो इसी रेंज में ट्रेनिंग कर रहे हैं जिस रेंज में मैंने और विजय ने ट्रेनिंग की थी। तो आई थिंक ये बहुत अच्छी बात है और इन लोगों को काफ़ी मोटिवेशन और एक्सपिरियन्स मिलेगा इस रेंज पे और आई विश देम ऑल द बेस्ट। खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतं इथे येऊन इतके सगळे मुलांनी इथे पार्टिसिपेशन केलं आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्यांचे जे पार्टिसिपेशन आहे आणि कॉम्पिटिशन आहे अशा रेंजवर होते जिथे गगन नारंग आणि विजय कुमार यांनी आपली ऑलिम्पिकची तयारी केली होती आणि त्यांनी पदकं आपल्या देशासाठी आणली होती। ते इतक्या लहान वयात त्यांना इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, इतकी चांगली एक्सपोजर्स मिळत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि जसं दरवर्षी पार्टिसिपेशन वाढत आहे तसं आम्हाला पण आनंद होते, कारण हे पार्टिसिपेशनच आम्हाला हवं होतं ज्याच्यानी आमचा खेळ जास्त प्रमोट होईल, ज्याच्यामुळे जास्त कॉम्पिटिशन आमच्या खेळामध्ये येईल आणि जेवढी कॉम्पिटिशन जास्त तेवढे मेडल्स आम्हाला इंटरनॅशनली मिळू शकतात। त्यामुळे मी इथे येऊन खूप खुश आहे। श्री क्षेत्र आळंदी देहू विकास समितीतर्फे 6 ते 12 डिसेंबर दरम्यान आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 716व्या संजीवनी सोहळ्यानिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे उपाध्यक्ष डॉक्टर S.N. पठाण आणि डॉक्टर संजय उपाध्ये उपस्थित होते। येत्या गुरुवारी 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ कॉम्प्युटर तज्ञ डॉक्टर विजय भटकर, संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे, सुधीर पिंपळे, शिवाजी मोरे, प्रयाग अक्का कराड आदींच्या उपस्थितीत या सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे। समितीच्या रौप्य महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम 9 डिसेंबर रोजी होणार आहे। यावेळी उडपी येथील पेजावर मठाचे स्वामी विश्वेश तीर्थ आणि जगन्नाथपुरीचे राजे व देवस्थानचे मुख्य विश्वस्त गजपती महाराज दिव्यासिंग उपस्थित राहणार आहे। या सप्ताहादरम्यान रोज कीर्तन, भजन, व्याख्यान, प्रवचन आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम होणार असून यामध्ये बाबा महाराज सातारकर, साखरे महाराज आदींचा समावेश आहे। अजमेर येथील प्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याचे प्रतिनिधी, हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रतिनिधीही या सप्ताहाला उपस्थित राहणार आहेत, असेही कराड यांनी सांगितले। देशातील विविध भागातील गुढ उलगडणारी मिस्ट्री हंटर्स इंडिया ही अनोखी मालिका 22 डिसेंबर पासून डिस्कवरी किड्स या चॅनलवर सुरू होणार आहे। शनिवार वाड्यात मध्यरात्री काका मला वाचवा असे रहस्यमय आवाज ऐकू येतात का? शिवापूर येथील 90 किलोची शिळा लोक करंगळीवर कशी उचलतात? अहमदाबादचा झुलता मनोरा हरण्याचे नेमके कारण काय? दिल्लीतील ताजमहालाचा नेमका इतिहास काय आहे? राज्य कोणतेही असो, घराघरात आजी आजोबांकडून लहान मुलांना त्यांच्या एखाद्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये दडलेल्या रहस्यमय घटना नेहमीच ऐकायला मिळतात। यातील काही भूतांच्या, गूढ आत्मांच्या तर काही विश्वासच बसणार नाही अशा आश्चर्यकारक घटना असतात। मिस्ट्री हंटर्स इंडिया या कार्यक्रमातून हिमांशु शर्मा आणि अपूर्वा हे बाल कलाकार भारतातील वैशिष्ट्यपूर्ण रहस्य, शास्त्रीय आणि ऐतिहासिक पुराव्यांचा संदर्भ देत उलगडणार आहेत। मंत्रा हा शास्त्रज्ञ त्यांना वैज्ञानिक लॅबमधून मदत करणार आहे। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, राजस्थान आणि दिल्लीतील रहस्यांचा यामध्ये समावेश आहे। येत्या 22 डिसेंबर पासून रोज सायंकाळी 6 वाजता डिस्कवरी किड्सवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती डिस्कवरी नेटवर्क्स दक्षिण आशियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल जोहरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुलांचे कुतूहल व त्यांच्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्याची भूमिका मिस्ट्री हंटर्स इंडिया पार पाडणार आहे। यामध्ये केरळमधील 200 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या पिग्मी हत्तींपासून ते साप पकडणाऱ्या गारुड्यांकडे असलेली भुरळ घालण्याची कला, चतुर्भुजनाथ नाला परिसराच्या दगडांमध्ये राक्षसांनी कोरलेल्या अनोख्या चित्रांमागील रहस्य, औरंगाबादमधील उडत्या रथामागचे गूढ अशा अनेक कथांचा मालिकेमध्ये समावेश आहे, असे जोहरी यांनी सांगितले। शनिवार वाड्यात काका मला वाचवा असे गूढ आवाज येत असल्याची दंतकथा सांगितली जाते। तिथे खरंच भूतांचे वास्तव्य आहे का? मध्यरात्री भूतांचे आवाज ऐकू येतात का? यामागचे रहस्य येत्या 22 डिसेंबरच्या मिस्ट्री हंटर्स इंडियाच्या पहिल्याच भागात पाहायला मिळणार आहे। शनिवारवाड्याचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेण्यासाठी भारत इतिहास संशोधन मंडळातून संदर्भ घेण्यात आले आहेत। त्याचबरोबर शिवापूर येथील 90 किलो वजनाची शिळा लोक करंगळीवर कशी उचलतात यामागचे कारणही यावेळी उलगडणार आहे, असे राहुल जोहरी यांनी सांगितले। And why did Akbar suddenly move to Lahore? I had gone to Delhi to find out why the famous iron pillar hasn't even rusted in 1600 years. Even after all the summers, winters and monsoons, this pillar hasn't rusted at all. How was this pillar even made?
When I went to Gujarat to solve the mystery of the Jhulta Minar, that's when I found out that the Jhulta Minar is more than 500 years old. It has a lot of these spiral staircases where there isn't even enough light to climb up. I am at the highest part of Jhulta Minar, and with me is Rahmat Ali, the caretaker of this Minar. I want to find out if this Minar actually moves. Whoa! Wow, this is incredible. Water is actually falling out of this bowl, which means that this Minar is actually swaying, and this is not an illusion. I had gone to Bhanpura's jungles to know about the paintings at Chaturbhushnath Nala. Chaturbhushnath Nala. Monsters. I am going to find these drawings today. Finally, after crossing the spooky jungle, I found the paintings. These are those famous paintings. We are the Mystery Hunters, and we are going to solve all of India's mysteries. Only on Mystery Hunters India. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.